आपल्यापैकी अनेकांनी आजवर आपलं व्हॉट्सअप अकाउंट हे डेस्कटॉप, लॅपटॉप व्हॉट्सअप वेबवरून लॉग इन केलंय. पण यातच आता आपल्या सगळ्यांची चिंता वाढू शकते, कारण व्हॉट्सअपच्या डिव्हाइस लिंकिंग फीचरमध्ये एका मोठ्या टेक्निकल प्रॉब्लेमचा शोध लागलाय. भारतीय सायबर सुरक्षा एजन्सीनं या हायजॅकच्या नवीन संकटाची सूचना दिली आहे. याला घोस्ट पेअरिंग असं नाव देण्यात आलंय. यातून गुन्हेगार कोणत्याही पासवर्ड किंवा सिम स्वॅपिंग शिवाय तुमच्या व्हॉट्सअपवर पूर्ण ताबा मिळवू शकतोय. हॅकर्स स्वतःचं डिव्हाइस तुमच्या अकाउंटला अशा प्रकारे लिंक करतात की ते तुम्हाला सहज दिसत नाहीये. म्हणजे होतं असं की जेव्हा आपण व्हॉट्सअप दुसऱ्या डिव्हाइसला कनेक्ट करतो तेव्हा आपल्याला कनेक्टेड डिव्हाइसची एक यादी दिसते वेळेसकट. पण या हॅकिंगच्या प्रकारात तुम्हाला तुमच्या लिंक केलेल्या डिव्हाइसेसच्या यादीत काहीही दिसणार नाही. म्हणजे तुम्ही कनेक्टेड डिव्हाइसेस ओळखूच शकणार नाही. हॅकरला तुमचे सगळे चॅट्स, फोटोज आणि व्हिडिओचा रिअल टाइम ॲक्सेस मिळतो. ते तुमच्या वतीने कोणालाही मेसेज पाठवू शकतात आणि तुम्हाला त्याचं नोटिफिकेशनही येत नाही. पण हे हॅकिंग घडतं कसं? तर 2 प्रकारे. एक पब्लिक वायफाय. असुरक्षित वायफाय नेटवर्कवर असताना हॅकर मॅन इन द मिडल या ऍक्टिव्हिटीने तुमचं कनेक्शन इंटरस्पेक्ट करू शकतात. दुसरी मेथड आहे फिशिंग QR कोड. तुम्हाला एखादा बनावट QR कोड स्कॅन करायला लावून बॅकग्राऊंडमध्ये तुमचे डिव्हाइसेस लिंक केले जाऊ शकतात. त्यामुळे आता इथून पुढे व्हॉट्सअपच्या बाबतीत सतर्क राहा.